सुप्रभातम. समर्थांसारख्या सिद्धयोग्याचा अखंड सत्संग माझ्यासाठी तर एक श्रेष्ठ पर्वणीच होती. श्री गुरु देखील माझा आध्यात्मिक उत्कर्ष साधण्याकरता मला त्यांच्याजवळ ठेवून मजकडून निरनिराळ्या आध्यात्मिक साधना करून घेत. मी त्यांचा लाडका म्हणून इतर शिष्यमंडळी मात्र माझा द्वेष करू लागलीत. समर्थच ते प्रत्येक प्रसंगातून मजला तावून सुलाखून अगदी अलगद बाहेर काढून माझी अढळ निष्ठाच ते सिद्ध करीत. एके संध्याकाळी काही शिष्यांसमवेत गुरुमाऊली सज्जनगडाच्या तटावर उभी होती. उपस्थित सगळ्यांनाच त्या सोसाट्याच्या वाऱ्याचा वेग चांगला जाणवत होता. इतक्यात पश्चिमेकडच्या वाऱ्याच्या झोतानं श्रीगुरूंच्या अंगावरची छाटी उडाली. कल्याणा छाटी. छाटी शब्दातला ट पूर्ण होण्यापूर्वीच मजला शिष्य असावा धारिष्ट्याचा हेच शब्द आठवलेत. क्षणाचा सुद्धा विलंब न लावता त्या उंच कड्यावरून मी धाडकन उडी मारली. गुरुमाऊलींची छाटी मलिन होऊ नये म्हणून ती हवेतच मी धरली. खरं तर गुरु आज्ञेनंच मला असं धाडस करण्याची शक्ती मिळाली होती. कल्याण कशाचा वाचतोय आता? नक्कीच कपाळ मोक्ष होऊन ठार झाला असणार. इतर शिष्य कुजबुज करीत असतानाच मी हाती छाटी घेऊन दरवाजाच्या बाजूनं प्रवेश केला. श्रीगुरूंच्या हाती त्यांची छाटी दिली आणि प्रणाम करून त्यांचा प्रेमळ आशीर्वाद मिळवला. जन्मजन्मांतरीचं संचित फळा आल्याचा अनुभव मजला आला. गुरु आज्ञा पालन हे तर माझ्यासाठी धर्मशास्त्र होतं. श्रीगुरूंच्या आज्ञेनुसार रामरायाच्या नैवेद्याची सिद्धता करणं माझं अत्यंत आवडीचं काम होतं. एक दिवस समर्थ मला म्हणालेत, कल्याणा आज नैवेद्याची सिद्धता लवकर कर बघू. हा मी आत्ता आलोच. मी लगेचच तयारीला लागलो. श्रीरामांना नैवेद्य अर्पण केला आणि श्रीगुरूंना शोधू लागलो. पण मग काहीच प्रतिसाद मिळेना. बाहेर पावसाचं भीषण तांडव सुरू होतं. श्रीगुरूंनी भोजन प्रसाद घेतल्याशिवाय मी कधीच जेवत नसे. त्यांना शोधता शोधता त्यांची वाट बघता बघता संध्या समय देखील सरला, पण तरीही त्यांचा पत्ताच नव्हता. हळूहळू निशेनं आपलं साम्राज्य पसरवण्याला सुरुवात केली. शेवटी नैवेद्याची भांडी घेऊन मी गुरूंच्या शोधार्थ निघालो. काही चिंतन मनन करायचे असल्यास ते चाफळच्या दऱ्याखोऱ्यात ध्यानस्थ असायचे हे मजला ठाऊक होतं. कोयना अगदी दुथडी भरून वाहत होती. मागचा पुढचा काहीच विचार न करता मी सूर मारून पैल तीरावर गेलो. वाट तर चांगलीच परिचयाची होती, पण त्या घनघोर निबिडतम भयाण अंधाऱ्या रात्री काहीच दिसेना. चालणं फारच कष्टप्रद होतं. किती वेळ चालत होतं कोण जाणे. पाय भरपूर रक्ताळलेले. थोडं पुढं गेल्यावर 2 सशक्त भिल्ल हाती मशाली घेऊन उभे दिसलेत. त्यांच्या मशालीच्या उजेडात मला माझी गुरुमाऊली एका झाडाखाली ध्यानस्थ बसलेली दिसली. अत्यानंदानं गुरुमाऊलींचं दर्शन होताच जय जय रघुवीर समर्थ चा कंठरवानं जयकार केला. त्या भिल्लांनी देखील माझ्या जयघोषास प्रतिसाद दिला आणि मंद स्मित केलं. काही क्षणातच ते दोघंही अदृश्य झालेत. मागचा पुढचा विचार न करता मी गुरुमाऊलींच्या दिशेनं धाव घेतली. प्रणाम केल्यावर विचारता झालो, स्वामी आत्ता येतो म्हणून आपण कुठं बरं निघून गेलात? आपणास उपोषण घडलं ना? कृपा करून आता तरी लवकर भोजन प्रसाद ग्रहण करा. कल्याणा, गुरुभक्तीची असली कसली रे तुझी रीत? माझ्या शोधार्थ तू रघुनाथांना आणि
लक्ष्मणास कामास लावले हे मात्र विपरीत. मला क्षणभर काही कळेच ना. सद्गुरू असं का म्हणतायत? मी कुठे रघुनाथांना कामाला लावलं? काही क्षणातच मात्र डोक्यात लख्ख प्रकाश पडला. माझ्या मागोमाग जयकार करणारे आणि क्षणात अंतर्धान पावणारे ते श्री राम लक्ष्मण होते. तर माझ्यासारखा भाग्यवंत मीच. श्री गुरूंमुळे श्रीराम लक्ष्मणांचं सगुण दर्शन माझं आज झालं होतं. मी परमानंदित झालो. गुरुराव, आपण आधी नैवेद्य ग्रहण करा. आश्चर्य म्हणजे संपूर्ण भोजन प्रसाद स्वामींनी ग्रहण केला. मज करता एक कण देखील प्रसादाचा शिल्लक नव्हता. त्यांचं भोजन झालंय ना, त्यातच मधला आनंद होता. भोजनानंतर स्वामी विश्रांती घेत होते. माझ्या डोळ्यासमोर मात्र भिल्ल वेशातील श्रीराम लक्ष्मण उभे ठाकले. थोड्या वेळानं मजला गलका ऐकू येऊ लागला. कोण बरं असावं? बघतो तर रंगनाथबुवा निगडीकर आपल्या शिष्य समुदायांसमवेत श्रीगुरूंना भेटावयास येत होते. त्यांनी बरीच फळे श्रीगुरूंना अर्पण केलीत. तजेलदार रसाळ फळांची ती टोपली मजकडे देत समर्थ म्हणाले, बाळ कल्याणा, सकाळपासून तू उपाशीच आहेस ना, म्हणून बघ रामरायाने तुझ्यासाठी विशेष फलप्रसाद पाठवला आहे. मारुतीरायांना आधी नैवेद्य दाखव आणि मग तू हा फलप्रसाद ग्रहण कर बरं. प्राणांची पर्वा न करता सद्गुरू आज्ञेचं तंतोतंत पालन हेच माझं ब्रीद होतं. ह्यामुळेच तर माझ्या देहबुद्धीचा पूर्णपणानं अंत झाला होता आणि स्वामींनी मज योगशास्त्राचा अधिकारी करून निर्विकल्प समाधीचा अनुभव दिला. परमार्थाला, राष्ट्राला पोषक अशी शिकवण देणारा संप्रदाय निर्माण करणाऱ्या राष्ट्रगुरु समर्थांना आणि त्यांच्या अंतरंग शिष्योत्तमांना, योगीराज कल्याण स्वामींना माझे कोटी कोटी प्रणाम.